दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील जांभळी नाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। आज ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं आहे। यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, प्रदीप शेडगे, सचिन चव्हाण, माजी नगरसेवक मंदार विचारे, मयूर पवार, लोकसभा सचिव सुरेश मोहिते, विभाग प्रमुख संजय भोईर, प्रदीप पुर्णेकर, प्रशांत सातपुते, प्रकाश पायरे, विनोद यादव, विनायक आंबेकर, शाखा प्रमुख महेश ढोमणे, अमोल हिंगे, राजू ढमाले, रमेश शिर्के, पप्पू अटवाल, अशोक घोलप, राजेंद्र महाडिक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येत्या 30 तारखेला अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी देवीचं आगमन होणार असून 7 एप्रिलपर्यंत सलग 9 दिवस देवी विराजमान राहणार आहे। यावेळी मोठ्या संख्येने अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते येथे उपस्थित राहून देवीचं दर्शन घेत असतात, तर भाविकही मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात। ज्याची आतुरतेने ठाणेकर वाट बघतात ती आमची भक्तांच्या आखेला धावणारी आणि नवसाला पावणारे असे अंबे मातेचा उत्सव या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणार आहे आणि गुढीपाडवा ते रामनवमी असा हा 9 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे। आणि या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव आम्ही गेले 29 वर्ष या ठिकाणी साजरे करतो। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल तर ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात। यावेळेला गणपतीपुळ्याचं मंदिर आहे, हा देखावा या ठिकाणी आपण करतो। त्याची उपयोग या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी साकारली जाणार आहे।